नमस्कार फ्रेंड्स, आज आपण कटोरी कशी स्टिच करायची आणि कटोरी कशी एक्स्ट्रा होणार नाही किंवा कटोरीला टोक येत असेल तर ते कशी शिवल्यानंतर टोक येणार नाही हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवतो तेव्हा कस्टमर नेहमी बोलत असतं की कटोरीला टोक येता कामा नये. सो त्यासाठी काहीतरी टिप्स सांगत आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. कटोरी मध्यामध्ये दुमडून घेऊया आणि 1.5 इंचाचा टक्स घेत आहो आपण कटोरीला. साईजनुसार टक्ससुद्धा कमी जास्त होत असतो आणि कटोरीच्या टक्सची उंची ही 3.25 इंच किंवा 2.5 इंच इनफ आहे. ॲज पर स्टँडर्ड मेजरमेंट आपण लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ करून घेतलेली आहे. डायरेक्टली क्रॉसमध्ये शिलाई न देता आपल्याला हलकासा गोलाकार बाहेरच्या साईडला एक कर्व शेपमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण स्ट्रेट शिलाई देऊन पाहूया की टोक कसं येतं आहे. जेव्हा आपण स्ट्रेट शिलाई देतो तेव्हा कटोरीला अशा पद्धतीने टोक येतं, जे काही भरपूर कस्टमर लोकांना आवडत नाही. सो त्यासाठी उपाय म्हणून आपण गोलाकार पद्धतीनं बाहेरच्या साईडला गोलाकार पद्धतीनं शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे कर्व शेपमध्ये, जेणेकरून कटोरीला टोक येत नाही आणि फिटिंगलासुद्धा कटोरी खूप छान बसते. तुम्ही पाहू शकता आता कसा एक गोल असा ओवल शेप तयार झालेला आहे टोकाच्या इथे. त्यामुळे ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो आणि जो टक्सचा पार्ट आहे तो कट न करता आतमध्ये फोल्ड करून त्याला स्टिच करून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या कटोरीचं जे टोक आहे ते दिसणार नाही. तुम्ही पाहू शकता किती छान आणि परफेक्ट असं कटोरी आपली स्टिच करून झालेली आहे. आता आपण कटोरी साईड योकला कशी अटॅच करायची ते पाहूया. कटोरी जेव्हा आपण वाढवतो तेव्हा ती 1 इंच किंवा 1.25 इंच एक्स्ट्राच असते. त्यामुळे जेव्हा आपण 1/2 इंच बाहेरच्या साईडला टोक काढून योक अटॅच करतो तेव्हा कमी जास्त होते. कधी कधी घाई गडबडीत थोडासा फरक पडतो. सो तेव्हा शिलाई देताना कटोरी अर्ध्यामध्ये स्टिच करून घ्यायची आणि खाली चेक करून घ्यायचं कोणता भाग एक्स्ट्रा होत आहे तो कट करायचा नाही. कट न करता जर तुमची कटोरी एक्स्ट्रा होत असेल तर तिला लूज सोडायची आणि योक खेचून घ्यायचा. जर कटोरी कमी पडत असेल तर योकला लूज सोडायचा आणि कटोरी खेचायची. अशा पद्धतीनं जर ॲडजस्टमेंट केली तर तुमचा साईड योक आणि कटोरी एकदम तंतोतंत जुळतात आणि खूप छान आणि परफेक्ट शिलाई येते आणि आपली जी कटोरी आहे ती एक्स्ट्रा पार्ट कट करायची गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता अजिबात एक्स्ट्रा पार्ट झालेला नाही. जरी कटोरी 1 इंच एक्स्ट्रा असली तरीसुद्धा ती परफेक्टली अटॅच होते. फक्त हाफमध्ये शिलाई देऊन झाल्यावर जो भाग एक्स्ट्रा आहे तो लूज सोडायचा आणि जो कमी पडत आहे तो खेचून घ्यायचा. पाहू शकता की ती फिनिशिंगने कटोरी आणि योक रेडी झालेला आहे. सो आपण सेकंड पार्टसुद्धा अशा पद्धतीने अटॅच करत आहोत. 1/2 इंच बाहेरच्या साईडला मार्जिन बाहेरच्या साईडला काढून शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्ध्यामध्ये शिलाई देऊन झाल्यानंतर दोन्ही पार्ट जुळून बघायचे परफेक्टली येत आहेत की नाही. जो भाग एक्स्ट्रा आहे तो लूज सोडायचा आणि त्याच्या खालच्या साईडचा भाग आहे तो खेचून घ्यायचा, जेणेकरून दोन्हीसुद्धा पार्ट इक्वली अटॅच होऊन जातात. पाहू शकता कोणताही पार्ट एक्स्ट्रा किंवा कमी जास्त झालेला नाही. सो अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा साईडचे पार्ट छान तयार झालेले आहेत. इन्फॉर्मेशन आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तो तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा.